हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज असं मी रेडी होत आहे, अंघोळ केली आहे आणि रेडी होत आहे. आज तुम्हाला मी झटपट असा सकाळी स्वयंपाक कसा करायचा, सगळ्यांच्या घरात डब्याची गडबड असते की झटपट आपण कोणती भाजी करू शकतोय, कोणती आमटी करू शकतोय, जेवणासाठीही सकाळी लवकर आणि डब्यासाठीही काय देऊ शकतोय आणि झटपट भाजी कशी करावी, आपण कसं टाईम न वेस्ट करता कसं स्वयंपाक करावं हे सांगत आहे. आणि संध्याकाळच्याही जेवणामध्ये आपण काय करू शकतो, कोणत्या कोणत्या भाज्या करू शकतो हेही तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा. टॅमॅटोचे असे 2 वाफ काढून घ्यायचे, झाकून ठेवून. इकडं बघायचं बघा, भेंडीही परतून घ्यायचं, त्याच्यासोबत एकदा परतून घ्यायचं असं थोडा वेळ आणि परत झाकून ठेवायचं. असं 3 वेळा भेंडीला वाफ काढून घ्यायचं. त्यामुळे भेंडीमध्ये पाणी घालायची गरज नाही, भेंडी असंच मऊ शिजत जाते. आता इकडे टॅमॅटोची 2 वेळा वाफ काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घातलं चटणी, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि गव्हाचं पीठ घातलं. हे घालून आणि परत वाफ काढायला ठेवायचं. हे बघा, भेंडी मी आणि परतली बघा. हे असं चिकट दिसायला लागले तुम्हाला, पण हळूहळू भाजत जाईल तिचं चिकट कमी होतं बघा. इकडं टॅमॅटोच्या आमटीत कोमट पाणी घालून मी शिजवून घेतलं. हे बघा, भेंडी आता पूर्ण शिजत आलेली आहे. 3 वाफा मी काढून घेतल्या. हे चिकटपणा जातं आहे. याच्यामध्ये घालायची चटणी, मीठ आणि फक्त 15 सेकंद झाकून ठेवायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं. पण चटणी मीठ पूर्ण विरघळतं. आता टॅमॅटोची आमटी ही फक्त 2 मिनटं शिजवून घ्यायचं, जास्त शिजवायचं नाही कारण त्याचं टेस्ट जातं. इकडं मी चपाती करून घेतलं. हे बघा, यांना ताट करून दिलं. भेंडीची भाजी, चपाती, टॅमॅटोची आमटी आणि दही. आणि आता तुम्ही टायमिंग बघू शकताय. हे माझं ताट कितीला तयार झालं. फक्त 20 मिनिटात मी तयार करून घेतलं. 8:45 वाजलेले आहेत आता.
आता हे चाललेत स्कूलला. थोडं माझ्याशी बोलतात, चेष्टा मस्करी करतात आणि बोलत बोलत चाललेले आहेत. मी त्यांना म्हणत आहे माझं पार्सल येणार आहे, पैसे द्या. तर ते म्हणत आहे तुझं रोज किती पार्सल येतं असं. वेदू आमचं काय सांगतोय बघा. किती आलता? किती होता? एकच होतं नाही. कसं उतरला हंबा? कसं उतरला हंबा तिथं? बुंबुम मधनं कसं उतरलं? उडी मारलं खाली उडी मारलं काय? डन ना करून पडलं. हंबा कसं पडलं? डन. बाबा बघितले? बाबा आणि वेदू गेलते बघायला. ह्याच्या टेम्पोतनं कसं उतरलं? टेम्पोतनं कसं उतरलं? कसं उतरलं टेम्पोतनं? गेलं? कुठे गेला हंबा? कुठे गेला? कोण घेऊन गेला हंबाला? चहा ठेवलाय. वेदू काय करतोय? हा ह्यांनी परवा औषध मारलेलं ना. पावसामुळे जास्त उगाले. इथंच आहे मी. गप्पा. हे झाड कोण लावलंय वेदू? कोण लावलंय हे झाड? हा फुटतंय पण ते, आणि आता ते आलं ते तसंच होणार ना. तसंच होणार. मी केलेलं बरोबरच होतं. ऊस काढलं सगळं. जरा तर उंच पाहिजे की. आपण ते तण कुठलं झाड कुठलं कळना. तुम्ही तणकाट काढताना त्याला ते झाडच उपडा लागले. ते झेंडूची 4-5 झाड उपडून ठेवले तिथे. आमच्या घराला शोभा देणारं म्हणजे हे पिंपळाचं झाड. रस्त्यावरून हे खूप छान दिसतं. मोठंच्या एवढं उंच आहे पिंपळाचं झाड की आमच्या टेरेसच्याही वर उंच आहे. हे घरापेक्षाही वर उंच आहे. आमच्या टेरेसवर जरी गेलं त्याच्यापेक्षाही पिंपळाचं झाड हे उंच आहे. खूप छान आहे हे झाड. आणि आम्ही इथं झाडाखाली बसतो पण, आणि घराला गारवाही मिळतो. तर आता परत मी आणि वेदू थोडस विश्रांती घेतली. बेबी आता चाल दुपारमध्ये. आता संध्याकाळची वेळ बघा वेदूची मजा. छान छान आहे वेदू. फेस अहो दूध देऊ नको मम्मी. अहो मम्मी नको, कच्चं दूध नको. तू नको म्हणतेस ऐकायला नको. पचते पचते. काय करायचं आजच पेले काय रोज घालालोय. हा साक मॅडम. बास आता बास बास बास. तिकडे दाखव तिकडे. हा बास 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 आता मम्मी. झालं वेदू हम्मा एवढंच दिलंय. इथं दूध उकळलंय, हे दूध प्यायचं. ए बघ इथं मम्मा देते तुला चपाती केलंय बारीक. चपाती आणि दूध खायचं. मग
अरे वा वा वेदू, छान 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 छान. इथे आमच्या मम्मी लावत आहेत दिवा आता संध्याकाळचं, आणि मी जेवणाची तयारी करत आहे. आज जेवणाच्या मेनूमध्ये संध्याकाळी करायचं ठरवले रात्रीच्या जेवणामध्ये की मुगाची धाबा स्टाईल मुगाच्या डाळीची भाजी आणि वांग्याची भाजी सिंपल. आज भाकरीचं पीठ संपलं आहे तर चपाती केली. आता मी संध्याकाळची भांडी ही धुवून ठेवलेली आहेत. आणि आता हे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून कडक पाण्यात भिजवून ठेवलेली आहे इथं, की त्याची धाबा स्टाईल भाजी करण्यासाठी. आता इकडं मी भात लावून घेतलं. तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून भात लावून घेतलं. हे कणिक मळायला मी बसलेले आहे आता. कधीही कणिक मळताना एक ट्रिक म्हणजे खाली बसून कणिक मळायचं, कारण आपला जोर लागला जातो कणकेला. जेवढं जोर लावून कणिक मळल तेवढं चपाती असे मऊसूत होतात. आणि हलवायचं आणि झाकून ठेवायचं. 3 वाफ काढल्यानंतर याच्यामध्ये घातलं मी चटणी, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. हे 15 सेकंद झाकून ठेवायचं. आणि वांगी बघा शिजलेलेच आहेत, पाणी घालायची गरज नाहीत. अशी वाफेवरची वांगी करायचं म्हणजे ते गोडसर आणि खूप टेस्टी लागतात. आता हे बघा झाकून ठेवून असं अनेकदा हलवून घेतलं आणि झाकून ठेवलं आणि गॅस बंद केला. ही झाली वांग्याची भाजी. आणि आता मी करून घेतल्या चपाती. चपाती करून झाल्यानंतर असं बघा, हे मी संध्याकाळी रात्रीचं ताट केलेलं आहे. वांग्याची भाजी, ही मुगाच्या डाळीची भाजी, दही आणि चपाती हे रात्रीचं ताट केलं आणि दिलं. त्यानंतर ना मी आणि वेदू गेलो. जेवण झालं आमच्या सगळ्यांचं. किचन हे सगळं आवरलं आणि आम्ही शतपावली करायला बाहेर गेलो. वेदू बघा कसं आता काय करायचं. मान करतो बघ. हे बघा वेदूने रात्री मला व्यायाम करायला शिकवलं आहे.